द्यायला पाहिजेत ना. ओके, मी बोलेन होसान्ना होसान्ना आणि तुम्ही काय बोलणार मग? प्रभूच्या नावाने येणारा राजा. मैं ऐसा बैठ के थोड़ी होता है, हाँ खड़ा रह के करना पड़ेगा. हाँ ओके, मी बोलेन होसान्ना होसान्ना आणि तुम्ही बोलायचं आहे प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद. ओके, होसान्ना 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 होसान्ना. आता थांबा, मी माझा माईक बंद करतो. होसान्ना होसान्ना. मेरा आवाज बड़ा है. होसान्ना होसान्ना. आमेन. बसूया आपण खाली. या नाईस. आपण ही जी घोषणा दिलेली आहे, ही घोषणेनं प्रभू येशू ख्रिस्ताचं यरुशलेममध्ये स्वागत झालेलं आहे. आणि हा प्रसंग जो आहे ना, हा प्रसंग फार आनंदाचा प्रसंग आहे. होसान्ना होसान्ना. तर होसान्ना हा ह्या शब्दाचा जो अर्थ आहे, जो हिब्रू मध्ये वापरण्यात येतो, ज्यावेळेस होसान्ना असं बोलण्यात येतं, ते होसान्ना म्हणजे आम्हाला आमचं तारण कर, आमचा उद्धार कर आणि आम्हाला वाचव. ह्या शब्दाचा अर्थ आहे आमचं तारण कर, आमचा उद्धार कर आणि आम्हाला वाचव, असा हा शब्दाचा अर्थ आहे. आणि इथं आपण जर वाचलं या शास्त्र भागामध्ये, तर ते त्याला राजा म्हणून वेलकम करतात. ठीक आहे, राजा म्हणून त्याला ते वेलकम करतायत. आणि ही जी घटना आहे, ही घटना आपण सविस्तर पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण हे पाहणार आहे की आज आपण लागूकरण कसं करून घ्यायचं या संपूर्ण शास्त्र भागाचं. तर आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. मी तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये घेऊन जाईन. आज आपण इफिस्करास पत्रात जाणार नाहीये, पण आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाबद्दल की झावळ्याचा रविवार का सेलिब्रेट करण्यात येतो आणि का हा एवढा हर्ष उल्हासाचा दिवस आहे. आपण त्या गोष्टीकडे जाऊया. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिला मत्तेय शुभवर्तमान 21वा अध्याय काढू. खूप अद्भुत अशी गोष्ट आहे की 4 शुभवर्तमानांमध्ये याचा संदर्भ लिहिण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा संदर्भ जो आहे तो 4 शुभवर्तमानांमध्ये तुम्हाला दिसतो. तर मत्तेय शुभवर्तमान 21वा अध्याय वचन 1 पासून 11 पर्यंत, त्याच्यानंतर मार्कात शुभवर्तमान 11वा अध्याय वचन 1 पासून 11 पर्यंत, लुका शुभवर्तमान 19वा अध्याय 29 ते 44 पर्यंत, योहान कृत शुभवर्तमान 12वा अध्याय 12 पासून 19 पर्यंत. तर हे जे शास्त्र भाग आहेत, हे शास्त्र भाग आपल्याला या स्टोरी सभोवती केंद्रित करून नेतात. तर आपण काय करणार आहोत, प्रत्येक शुभवर्तमानातील पहिलं स्टार्टिंगचं जे वचन आहे ना, ते आपण वाचणार आहे. सगळ्यात पहिलं आपण वाचणार आहे मत्तेयाचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचन 1. ठीक आहे, आणि मग आपण सगळे जी वचन आहेत ती एकत्रित करणार आहोत. मत्तेयाचं शुभवर्तमान 21वा अध्याय वचन 1. ते यरुशलेमाजवळ येत असता जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफेगे येथवर पोहोचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा. हे अध्याय 21 वचन 1. आपण जाऊया मार्काचं शुभवर्तमान अध्याय 11 आणि वचन 1. मी वाचतो बघा. ते यरुशलेमाजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफेगे व बेथानी येथवर पोहोचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघांस असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. लुका शुभवर्तमान 19वा अध्याय. लुका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि वचन 28 पासून पुढे मी वाचतो, लक्ष द्या. लुका शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 28 पासून पुढे. या गोष्टी सांगून तो यरुशलेमेकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. ओके, या गोष्टी त्याने सांगितल्या आणि तो यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. योहानाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. योहानाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 12 पासून पुढे. ठीक आहे, वचन 12 पासून पुढे. दुसऱ्या दिवशी सणास आलेला मोठा लोकसमुदाय यरुशलेमास येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या बेटीस बाहेर निघाला आणि गजर करून म्हणाला, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. ठीक आहे, ही जी घोषणा आहे, ही घोषणा आपण पाहतो आणि ह्या घोषणा जी करण्यात आलेली आहे ती एका विशेष उद्देशाने आहे आणि तिकडे मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. उद्धारका म्हणजे हे उद्धारका आम्हाला वाचव, आमचं तारण कर, असं या घोषणेचा अर्थ आहे. आता इथं ही जी घटना आहे, या घटनेशी निगडीत अजून एक घटना आहे, ती 3 शुभवर्तमानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.
आणि ती कोणती घटना आहे माहितीये का? ती आहे मंदिराचं शुद्धीकरण. म्हणजे जेव्हा त्याचा यरुशलेमेत प्रवेश होतो त्याच्यानंतर घडलेली ही घटना आहे की मंदिराचं शुद्धीकरण. आता मी तुम्हाला ही जी घटना आहे त्या घटनेकडे तुम्हाला नेतो, म्हणजे तुम्हाला समजायला अधिक मदत होईल. आपला संदेश कुठल्या दिशेने आज जाणार आहे हे तुम्हाला कळायला मदत होईल. मत्तेचं सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचन 12 पासून पुढे तो तुम्हाला दिसतं बघा. आपण सदैव ग्रामर पाहतो, व्याकरण पाहतो आणि व्याकरणातून शिकतो. बघा इथे पुन्हा काय लिहिलेलं आहे, नंतर येशू मंदिरात गेला असं लिहिलेलं आहे. येशू प्रथमच मंदिरात गेला असं वाटतं का तुम्हाला? नाही. यरुशलेमेत तो प्रथमच आलाय का? नाही. येशूने अनेकदा यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे, यरुशलेमेमधून त्याने सेवा केलेली आहे. ह्याच्या अगोदरच काही टाइम अगोदरच तो येऊन गेलेला होता यरुशलेमेमध्ये. पण इथं पुन्हा दिसतं की येशूने यरुशलेमेत प्रवेश केला, नंतर तो येशू मंदिरात गेला असं म्हटलेलं आहे. मार्काचं शुभवर्तमान आणि याचा 11वा अध्याय पुन्हा आपण जो काढलेला होता आणि 15व वचन, मग ते यरुशलेमात आले आणि तो मंदिरात जाऊन तेथे क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवू लागला असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा आपण ते वचन वाचतो. लुकाचं शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, लुकाचं शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 45 पासून पुढे. नंतर तो मंदिरात गेला व तेथे ते विक्रीत करत होते त्यास बाहेर घालवू लागला. तर ही जी स्टोरी आहे ही तुम्हाला या ठिकाणी आढळते 3 ठिकाणी. योहान ही स्टोरी इन्क्लूड नाही करत, पण हे 3 शुभवर्तमान याविषयी बोलतात. आपण ज्या वेळेस यरुशलेमेमध्ये येशू ख्रिस्ताचा प्रवेश पाहतो, येशू ख्रिस्त अनेकदा यरुशलेमेमध्ये आलेला आहे, पण ही जी घटना आहे ही काहीतरी विशेष आहे. येशू ख्रिस्त अनेकदा यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे, पण हा प्रवेश करत असताना येशू ख्रिस्ताला प्रथमच असं काहीतरी वागणूक देण्यात आलेली आहे की राजा म्हणून जय जयकार करत आहे. येशूला ह्याच्या अगोदर राजा बनवू इच्छित होते का? हो. येशूला अनेकदा बळजबरीने राजा बनवायला पाहत होते की त्यानं जाऊन थ्रोनवर बसावं आणि यरुशलेमेमध्ये जाऊन रोमी साम्राज्याचा न्यायनाट करावा, रोमी साम्राज्याला मारून टाकावं आणि त्या ठिकाणी यहुद्यांचं राज्य स्थापावं. आणि अशीच काहीतरी घटना आहे बरं का. लोकांच्या दृष्टिकोनातून हा जो प्रकार ते करत आहेत ते त्याला राजा म्हणून संबोधत आहेत. काही जण, जर आपण जो शास्त्र भाग वाचलेला आहे 21वा अध्याय त्याच्या शेवटल्या वचनामध्ये जर गेलं तिथं असं म्हटलेलं आहे त्याला संदेष्टा म्हणत होते. त्याला संदेष्टा म्हणाले की हा देवाचा संदेष्टा आहे, त्याला असे संबोधत आहेत. लोकांना एक्झॅक्टली काय घडत आहे हे ठाऊक नाहीये, ठीक आहे, समजत नाहीये. इनफॅक्ट शिष्यांना पण समजत नाहीये. एका शास्त्र भागामध्ये असं दिलंय की घोषणा करणाऱ्यांमध्ये शिष्य पण समाविष्ट झाले. ठीक आहे, शिष्य पण त्या घोषणा करणाऱ्यांमध्ये गेले आणि तेही होसाना होसाना बोलू लागले. त्यांना ठाऊक नव्हतं की ते काय बोलतायत, त्यांना ठाऊक नव्हतं की ते काय करतायत. पण या घटनेला मानवी दृष्टिकोनातून ते ह्या गोष्टी करत आहेत आणि ह्याला आध्यात्मिक वळण आहे, ह्याला आत्मिक वळण आहे, ह्याला आध्यात्मिक फार मोठं पाठबळ आहे वचनाचं, हे त्यांना त्यावेळेस ठाऊक नव्हतं. ते फक्त बोलत होते. आणि ह्याच्यामध्ये मग काही वचन आहेत ते त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. बघा 21 अध्यायाच्या अगोदर काही घटना घडलेल्या आहेत, तिथे मी तुम्हाला नेतो. त्यानंतर मार्काकडे जाऊ, मार्कामध्ये काय घटना घडलेल्या आहेत त्या आपण बघूया. बघा येशू ख्रिस्तानं काय काय केलंय. मत्ते सुवर्तमान 21वा हे घडण्या अगोदर काय काय गोष्टी घडलेल्या आहेत बघा. 2 आंधळ्यांना त्यानं दृष्टीदान दिलेलं आहे, तिथे तुम्हाला दिसतं. आणि मग काही लोक जे आहेत ना ते त्याला संदेष्टा म्हणतायत, महत्कृत्य केलेले आहेत असं म्हणतायत. आणि मग त्याच्या वेलकम साठी ते लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. काही थिओलॉजियन्स असं म्हणतात की समुदाय जो आहे ना तो येशू ख्रिस्ताच्या मागच येत होता. योहान असं म्हणतो की तो मागे येत नव्हता, तर त्याच्या स्वागतासाठी यरुशलेमेकर जे आहेत ते दरवाजाजवळ आले यरुशलेमेच्या. आणि मग ते एंटर होत असताना त्यांनी जाऊन आपले कपडे काढले, झावळ्या घेतल्या, त्या समोर टाकल्या, त्याचा वेलकम केला. ह्याच्या अगोदर असा वेलकम कुणाचा झालेला होता? कुणाचा झालेला वाटतं? असा वेलकम कुठल्या राजाचा झालेला असं वाटतं तुम्हाला? की कपडे काढले टाकले? नाही. आपण एक संदेश ऐकला बघा मागच्या वेळेस, आठवतो तुम्हाला? कोणाचा संदेश होता तो? तिला मारण्यात आलं, तिला मारण्यात आलं. कोण होती ती? तिला मारण्यात आलं. ती जिला मारण्यात आलं बघा, तिचं राणी होती, तिचं नाव होतं इजबेल. इजबेलला कुणी मारलं आठवतं तुम्हाला? येहू. कोण होता तो? येहू राजा.
येहूला ज्यावेळेस एलिया येऊन म्हणतो ना की तुला प्रभू राजा बनवणार आहे, आणि मग त्याची तो सेनापती असतो ना, त्याचे जे आजूबाजूचे सैनिक असतात त्याला विचारतात, अरे तो वेडा येऊन तुला काय बोलला रे? एलियाला काय म्हणतात ते लोक, ते सैनिक जण, अरे तो वेडसर होता तो येऊन तुला काय बोलला? आणि तो त्यांना म्हटला, तो म्हणाला, त्यानं माझा अभिषेक केला आणि मला म्हणाला की तो इस्रायलाचा राजा आहेस. असा ज्यावेळेस येहू बोलतो, हे लोक काय करतात, त्यांची वस्त्र काढतात आणि येहूच्या समोर टाकतात आणि त्याला नमन करतात. ते घडलेलं होतं दुसऱ्या राजे 9व्या अध्यायामध्ये. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्त येत आहे, येशू ख्रिस्ताचं वेलकम कसं आहे, कपडे काढून, झावळ्या काढून तो जिथं चालत आहे त्या समोर अंतरणं. ह्याच्यामध्ये एक अद्भुत असं आश्चर्यकारक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की तो गाढवीच्या शिंगरावरून येते, आणि जो राजा आहे ते राजे कसे येत आहेत, ते घोड्यावर स्वारून येतात. इथे एक ट्विस्ट काय आहे, ट्विस्ट हा आहे की हा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. आता ह्या गाढवीच्या शिंगरा तुम्ही खूपदा आपण हा शास्त्रभाग वाचलेला आहे, आपण संदेश ऐकलेले आहेत. तुम्ही बघा बरं, येशू ख्रिस्त ज्यावेळेस ते म्हणतो ना समोरच्या गावात जा, आणि समोरच्या गावात जाऊन तुम्ही काय करा, एक शिंगरू बांधलेलं आहे ते जाऊन तुम्ही सोडून आणा, आणि ज्याच्यावर कोणीही कधीही काय झालेलं आहे, बसलेलं आहे का? नाही, त्याच्यावर कोणी कधीही बसलं नाही असं शेंगरू असेल ते सोडवा. आणि जर कोणी तुम्हाला विचारलं की अरे हे काय करताय, कुठे घेऊन जात आहे, तर त्यांना सांगा की प्रभूला याची काय गरज आहे. आणि मग ते जातात, आणि ते गेल्यानंतर ते सोडवू लागतात. एक जण येताना विचारतो की हे काय करताय, ते म्हणतात की प्रभूला याची गरज आहे. आणि तो त्यांना काही बोलतो का? नाही, तर त्यांना म्हणतो घेऊन जा. हे काय प्रदर्शित करतं, तर आपण ज्यावेळेस लेवियाच्या ग्रंथात जातो, आणि लेवियाच्या ग्रंथामध्ये जेव्हा कधी एखादं अर्पण करायचं असेल, एखादी गोष्ट, एखादं जनावर, त्यावेळेस जनावर कसं असायला लागायचं, एकदम शुद्ध, एकदम पवित्र. म्हणजे जर समजा एखादी शेळी मेंढी द्यायची आहे तर त्या कशी द्यावी लागायची, एकदम शुद्ध, म्हणजे तिला काहीही डाग नसायला पाहिजे, शुद्ध पवित्र असं अर्पण द्यायचं. ज्यावेळेस ह्या गाढवाची निवड करण्यात आली, गाढवीच्या शिंगराची, हे कसं, ह्याच्यावर कोणी कधी बसलेलं नाही. कारण का, त्याच्यावर जो बसणार आहे तो आरपावयास जाणार आहे, म्हणून तो कसा एकदम शुद्ध, ज्याच्यावर कोणी कधी बसलं नाही असं शिंगरू. आणि मग ते काय सिग्निफाय करतं, ते सिग्निफाय करतं की तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. का बरं? कारण तो कसा आहे, काय लिहिलं या ठिकाणी, तो सौम्य आहे. तो कसा आहे म्हटलं, तो सौम्य आहे. सौम्य या शब्दाचा अर्थ काय माहितीये का, जो आपली शक्ती नियंत्रणात ठेवण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य असतं तो कोण आहे, तो सौम्य आहे. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी सौम्य बनून आलेला आहे. ओके, बघा मी हा जो संदेश तुम्हाला घेऊन जात आहे, आणि हा घेऊन जात असताना ह्याचा एंड कुठं होणार आहे बघा, तो कसा आहे, तो सौम्य आहे. आणि तो सौम्य का म्हटलेला आहे बघा, तो काय म्हणतो, सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून. काय आहे, तो सौम्य आहे म्हणून. इट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट, तो सौम्य आहे, जो आपली शक्ती नियंत्रणात ठेवण्याचं सामर्थ्य आहे, तो सौम्य असल्या कारणानं म्हणजे तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आणि मग ती सर्व लोक काय झाले, त्याचं आले आणि होसांना होसांना करू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि ते त्याला काय म्हणत होते, राजा, किंग. आणि हा किंग कसा आहे, सौम्य, सौम्य किंग आहे. आता हा येण्या अगोदर काय काय गोष्टी घडलेल्या आहेत जरासं बघा बरं का. मार्क शुभवर्तमानामध्ये जाऊया आपण आता. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. इथं पण आपण जे वाचलं ना त्याच्या अगोदरचं बघा, तो आंधळ्यांना दृष्टी देतो, आणि मग इथे येरुशलेमेत येतो. येरुशलेमेत आल्यानंतर तो काय करतो बघा, येरुशलेमेत येऊन जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफेगे बेथानी येथवर येऊन पोहोचला. तुम्हाला आठवतं बेतफेगे बेथानी कुणाचं गाव होतं, बेथानी कुणाचं गाव होतं, आठवतं तुम्हाला, बेथानी कुणाचं गाव आहे, आठवा बरं, ज्याला मरणातून जिवंत केलं, त्याच्या 2 बहिणी. आणि जेव्हा आपण
योहानाचं पत्र, योहानाचं शुभवर्तमान, तिथं आपल्याला क्लिअर दिसतं की त्या ठिकाणी मार्था आणि मरिया आहेत. आणि मार्था येऊन काय करते, त्या ठिकाणी मरिया येऊन काय करते, जडीबुटीचं तेल जे आहे ते त्या पायावर टाकते, त्याला त्याचे पाय धुते आणि त्याच्यानंतर त्याचा यरुशलेमेत प्रवेश आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की हे तिनं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य जेव्हा जेव्हा सुवार्ता गाजवण्यात येईल तेव्हा तेव्हा तीच विषयी सांगण्यात येईल. डिड यू गेट इट? आणि मग तिथून डायरेक्टली त्याचा यरुशलेमेत प्रवेश योहान दाखवतो. का तर उत्तर कार्यासाठी तो म्हणतो हे तेल वाचून म्हणजे तिनं अर्पण केलेलं आहे तो म्हणतो, हे तो सांगत आहे. कसं काय हे शक्य आहे? कारण ही घटना घडत आहे. ही बेथनी, ही बेथफेगे, येशू तिथपर्यंत येतो आणि नेमकं ते गाव कोणतं सांगितलं नाही बरं का, ज्या गावातून ते गाढवीचं शिंगरू आणायला सांगितलंय. पण बेथफेगे जे आहे आणि बेथनी जे आहे ना, ही टेकडी आहे. पण ह्याचा संदर्भ परत जुन्या करार जखर्याच्या पुस्तकात येतो की सियोनेवरून काय येणार आहे, तारण येणार आहे. तारण कुठून येणार आहे? म्हणून तिथे लिहिलंय बघा, सियोनेच्या कन्यांनो हर्षित व्हा, कारण तो तिथून येतोय. हे सगळं ना लिखित होतं बरं का. हे सगळं काय, हे सगळं म्हणजे त्याची येण्याची ठिकाण, तो ज्या ठिकाणी थांबत आहे, जिथं तो म्हणत आहे की जाऊन ती आणा, हे सगळं लिखित होतं. काल मी तरुणांना बायबल स्टडी मध्ये सांगत होतो, त्यांना मी बोलताना म्हणालो की वाय वी बिलीव्ह द गॉड, देवावर तुम्ही आणि मी विश्वास का ठेवतो जो बायबलचा देव आहे. पवित्र शास्त्राच्या देवावर तुमचा आणि माझा एवढा विश्वास काय आहे? कारण पवित्र शास्त्राचा देव पवित्र शास्त्राच्या बाहेर नाही. सगळं काही लिखित स्वरूपात आहे, सगळं काही प्रगट केलेलं आहे की तो येणार कसा, तो कुठून येणार. त्यावेळेस त्या घटकेला त्यांना ठाऊकच नाहीये काय. आणि येशू ख्रिस्त स्वतः बोलतो बघा, हे म्हणतो हे लिहिण्यात आलेलं आहे म्हणून असं घडलेलं आहे, हे लिहिण्यात आलेलं आहे म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. तो हे सगळं बोलत आहे कारण ते लिखित आहे. लिखित स्वरूपात तारणारा तो येत आहे, लिखित स्वरूपात आहे सगळं. सियोनेतून तारण येत आहे. तो बेथनी इथे येतो, बेथनीला थांबतो, बेथफगेला थांबतो आणि मग तो काय काय करतो बघा. तिथून आपण ज्यावेळेस वाचलो त्यावेळेस आपल्याला दिसतं. नंतर तो बघा इथं मार्क कसं नोट डाऊन करतो बघा, की आता इथं माझ्याकडे एक डायग्राम नाही, नाही तर मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं की तो बेथफगेकडे येतो, बेथनीकडे, ठीक आहे, आणि तो यरुशलेमेच्या आत जातो. त्याचं स्वागत होतं, ठीक आहे. मार्क असं नोट करतो, त्याचं स्वागत होतो, तो आत जातो, नंतर तो मंदिरात जातो आणि मंदिरातून रिटर्न येतो, ठीक आहे, आणि पुन्हा जातो बेथनीला. आणि मग मार्क असं नोट करतो दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदिरात जातो. मार्क कसं नोट करतो, तो दुसऱ्या दिवशी मंदिरात जातो. आणि या ठिकाणी मत्तई कसं नोट करतो, मत्तई म्हणतो नाही, मत्तई म्हणतो तो डायरेक्ट गेला. कारण जे सिग्निफाय करतं, जे महत्वपूर्ण आहे ते स्पेसिफिकली सांगण्यात येतं. आणि मग हा काय करतो बघा, दुसऱ्या दिवशी 12 वचन, दुसऱ्या दिवशी ते बेथनीतून निघाल्यावर त्याला भूक लागली. कुणाला भूक लागली? येशूला भूक लागली. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त वधस्तंभाकडे निघालेला आहे. ओके, लूक कसं नोट करतो माहितीये का, 19व्या अध्यायात लूक असं नोट करतो की येशू ख्रिस्त निघालेला आहे आणि तो सगळ्यांच्या पुढे आहे. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय असं नोट करतो की त्यानं दृष्टी वर केली आणि त्यानं यरुशलेमेकडे पाहिला आणि म्हणाला, आता माझी गौरव होण्याची वेळ आली आहे. म्हणजे आतापर्यंत लोक ज्यावेळेस त्याला राजा म्हणून संबोधत होते, पेत्र, याकोब, योहान जेव्हा त्याकडे जात होते आणि म्हणत होते की आम्हाला जागा दे, मी तुझ्या उजव्या बाजूला, मी तुझ्या डाव्या बाजूला बसेन, त्यांना समजत होतं ते काय मागतायत, काय बोलतायत, त्याला राजा बनवायला इच्छित होते. पेत्र जो आहे तो त्याला म्हणाला की तू ख्रिस्त आहे, त्याला कळत नव्हतं तो काय बोलत आहे. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू ख्रिस्त असं बोलतोस, मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देतो. खाली गेल्यावर येशू ख्रिस्ताच्या ज्यावेळेस तो मध्ये येतो आणि म्हणतो की येशू ख्रिस्त म्हणतो तेव्हापासून मी यरुशलेमेला जावं, बहुत दुःखी सोसावी, मारलं जावं याचं अगत्य आहे. पेत्र मध्ये येतो आणि म्हणतो आज तू यांची नाही घडायला पाहिजे, कारण त्यांना ठाऊक नाहीये काय चालू आहे या ठिकाणी, ते त्याला मराला देत नाहीयेत. आणि येशू ख्रिस्ताला काय करायचंय, वधस्तंभाकडे स्व इच्छेने जायचंय आणि ती स्व इच्छा त्याची आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो की आता माझी गौरव होण्याची वेळ आली. म्हणजे ह्या ज्या घटना घडत आहेत ना, या घटना विशेष करून जावळ्याचा जो दिवस आहे, जो शबाथानंतरचा जो दिवस आहे, त्या दिवशी नंतरच्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय महत्वपूर्ण घटना आहेत. काहीतरी आपल्याला एक मेसेज देत आहे, फार महत्वपूर्ण हा मेसेज आहे. बघा तो काय करत आहे. दुसऱ्या दिवशी तो बेथानीतून निघाल्यावर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याला दिसलं.
ओके, ह्या ज्या घटना आहेत ना, ह्या घटना ज्या घडलेल्या आहेत अतिशय महत्वपूर्ण आहेत. त्याला पाल्यानं भरलेलं एक अंजिराचं झाड दिसलं. त्यानं दुरून पाहिलं, कदाचित त्यावर त्याला काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काहीच आढळलं नाही, कारण अंजिराचा हंगाम नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाव, हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. तो म्हणतो यापुढे त्याचं फळ कधीही न पाव, कोणी न खाव असं म्हणतो. शिष्यांनी ऐकलं. मग बघा वचन 20 पासून पुढं. मग पहाटेच वाटेने जात होताना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असे त्यांनी पाहिलं. तो काय म्हणतो, ते झाड कसं झालंय, वाळून गेलेलं आहे. खाली आपण वाचतो येशू ख्रिस्त त्यांना प्रार्थनेविषयी सांगतो. खाली येशू ख्रिस्त काय म्हणतो, विश्वास आणि प्रार्थनेविषयी त्यांना शिकवतो. आपल्याला कळते की ह्याचा काय संबंध आहे. यरुशलेमेत गेलेला आहे आणि ह्या गोष्टी घडत आहेत. कसं काय घडत आहे तुम्ही बघा. आता लूक काय नोट डाऊन करतो. लूक ऋषी वर्तमान 19वा अध्याय. या ठिकाणी लूक जो आहे तो ही गोष्ट नोट डाऊन नाही करत, कुठली आपले झाडाची, पण तो कोणती नोट करतो माहितीये का, येशूच्या शिक्षणाची. आणि येशूचं शिक्षण जे आहे ना, ते शिक्षण किती कठोर आहे, किती जबरदस्त बोलतो त्याविषयी तो सांगतो. आणि कसलं शिक्षण आहे, एकदम कडक. कशाविषयी, शिक्षणाविषयी. कुणाच्या, शास्त्री परुषी काय शिकवतात त्यांच्याविषयी जपा. का बरं, कारण तो म्हणतो ते मोठे मोठे झगे घालतात, ते एकदम छान छान दिसायला पाहिजे, त्यांना मोठी मोठी आसनं पाहिजेत, ते वरून फार सुंदर आहेत, आतून खराब आहेत, त्याचं शिक्षण खराब आहे असं त्यांना तो सांगतो. मग ते नोट डाऊन करतो परत अंजिराच्या झाडाचा दृष्टांत. आणि तो म्हणतो की पहा ते अंजिराच्या झाडाविषयी जरा असं जपा, कारण ते अंजिराचं झाड कसं आहे, दिसायला हिरवळ आहे, दाखवतं खूप चांगलं आहे, आतमध्ये जरा असं खराब आहे, पोकळ आहे, फळ देत नाहीये. हे काही सिग्निफाय करत आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा मत्तयाच्या शुभवर्तमानात येतो. जे काही मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे विल कंबाईन दॅट. ओके, मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे आपण परत जाऊ. मत्तयाचं शुभवर्तमान आणि आता 19वा अध्याय. बघा काय झालेलं आहे. ते मंदिराजवळ जात असता जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफेगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी, तिच्याजवळचे शिंगरू अशी तुम्हाला लागली आढळतील, त्या सोडून आणा. कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, मग तो तेव्हाच ती पाठवेल. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे संदेष्टाच्या द्वारे सांगितलेलं होतं आणि हे पूर्ण व्हावं म्हणून असं झालं. त्यावेळेस त्या शिष्यांना हे ठाऊक होतं का? बिलकुल नाही. सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरो ही आणून त्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली व काहींनी झाडाच्या डहाळ्या तोडून आपल्या जमिनीवर पसरल्या. तेव्हा पुढे चालणारे मागे चालणारे लोक गजर करून आले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. ते लोक जे आहेत दाविदाच्या कुळामधून येणारा आमचा राजा आहे हे त्यांना ठाऊक आहे. आणि ते लोक दाविदाच्या पुत्राला होसान्ना, कारण त्यांना ते राज्य स्थापायचं आहे, त्यांना यरुशलेममध्ये राज्य स्थापायचं आहे. तो त्यांचा दृष्टिकोन आहे, तो मानवी दृष्टिकोन आहे. मानवी दृष्टिकोनातून ते एक्झॅक्ट बरोबर आहेत, कारण ते गुलामगिरीमध्ये आहेत आणि गुलामगिरीतून त्यांना सुटायचं आहे. आणि त्यांना दिसत आहे की कोणीतरी असा आहे जो चिन्ह करत आहे, चमत्कार करत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही संदेशला पाहत आहे, जो एकदम कडक बोलतो, जो न्यायाविषयी बोलतो. आणि अशा आम्हाला राजाची गरज नाही. त्याचं कुळ आम्ही बघितलं, हा दाविदाच्या कुळातला आहे, हाच आमचा मसाया आहे. आणि हा मसाया म्हणजे कोण? जो आम्हाला रोमी साम्राज्यातून सोडवेल. म्हणून यांची आरोळ्यानी वाणी काय? ह्यांची आरोळ्यानी वाणी ही आहे की होसान्ना, आम्हाला वाचव, आमचा उद्धार कर, आमचं तारण कर. त्या दृष्टिकोनातून, ज्या दृष्टिकोनातून ते बोलत आहेत तो मानवी दृष्टिकोन आहे आणि त्यांना कळत नाही ते काय बोलतात. आमचं तारण कर, आमचा उद्धार कर, आम्हाला वाचव. कुणापासून? रोमी साम्राज्यापासून. कुणाचा न्यायनाट कर? रोमी साम्राज्याचा न्यायनाट कर. आणि येशू ख्रिस्त सिग्निफाय करत आहे, येशू ख्रिस्त चिन्ह देत आहे की मी गाढवीवर आणि गाढवीच्या शिंगरावर बसून आलेलो आहे. का बरं असं? कारण त्यावर बसून येणारा मी सौम्य आहे, मी राज्य करायला नाही आलेलो, मी राज्य करता नाहीये,
मी ते राज्य स्थापना नाही आलो ज्या राज्याची तुम्ही अपेक्षा करताय. मी कशासाठी आलोय? मी अर्पण देण्यासाठी आलोय. त्यावेळेस त्या घटकेला ह्यांना हे कळत होतं का? बिलकुल नाही. दे वर ब्लाइंड. कारण का? आध्यात्मिक दृष्टिकोनातून शास्त्रात लिहिलेलं आहे की त्यांची मन अंधकारमय असल्या कारणानं त्यांना सत्यापासून त्यांना दडवलेलं होतं. त्यांना ते सत्य रिव्हील नव्हतं केलं. त्यावेळेस त्यांना ते सत्य उघड नव्हतं केलं. कारण का? जी घटना घडणार होती ती घडावी यासाठी. बघा काय म्हटलेलं आहे पुढं. असं म्हटलेलं आहे की तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काहींनी झाडाच्या डहाळ्यात ओढून वाटेवर पसरल्या. पुढे जाणारे मागे जाणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, येशूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना, म्हणून ते गजर करू लागले. तो यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजून गेलं. तुम्हाला मी सांगतो हे कोण लोक आहेत माहित आहे का? जे लोक त्याला वेलकम करत आहेत आणि काय म्हणत आहेत? दाविदाच्या पुत्राला होसान्ना, आम्हाला वाचव, आमचं तारण कर, आमचा उद्धार कर, रोमी साम्राज्यापासून आमचं संरक्षण कर. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? येशू ख्रिस्त त्या घटकेला इस्रायलाला रोमी साम्राज्यापासून सोडवू शकला असता का? ऍब्सोल्युटली शकला असता. तुम्हाला आठवतं जेव्हा त्याला गेत्सेमनीमध्ये पकडायला आले तेव्हा पेत्र चालून गेला, तलवार काढली आणि येशू ख्रिस्त काय म्हणाला? येशू ख्रिस्त म्हणाला, जर मी माझ्या पित्याला विनंती केली तर तो आकाशातील सैन्य पाठवून देणार नाही का? म्हणजे त्याला हे अवघड आहे? नाही, बिलकुल नाही. पण दैहिक दृष्टिकोनातून असणारे हे लोक काय म्हणत आहेत की आमचा उद्धार कर, आम्हाला वाचव, आमचं तारण कर. त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? त्यांचा दृष्टिकोन दैहिक आहे. आध्यात्मिक रीतीने ते विचार करू शकत नाहीत. जोपर्यंत आध्यात्मिक दृष्टिकोनातून मनुष्य विचार नाही करणार तोपर्यंत त्याला सत्य कळणार नाही आणि ते त्या बंधनातून मुक्त होणार नाहीत. आज विश्वासामध्ये अनेक लोकांना सत्य हवंय. अनेक लोकांची इच्छा आहे की आम्ही अमुक बंधनामध्ये आहोत, आम्ही तमुक. अनेक लोक बोलतायत. त्या बंधनातून ते मुक्त कधी होऊ शकतील आणि कसे होऊ शकतील? जोपर्यंत तुम्ही आणि मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून पवित्र शास्त्राकडे पाहत नाही, तुम्ही आणि मी बंधनातून मुक्त होणार नाही, कधीच होऊ नाही शकत. हे लोक दैहिक दृष्टिकोनातून म्हणतात की आम्हाला रोमी साम्राज्यातून मुक्तता दे, आम्हाला सोडव, आम्हाला वाचव. आणि त्यांना कळत नाही ते काय मागतायत, ते काय बोलतायत. होसान्ना बोलतायत. ते कशाविषयी बोलतायत? आणि प्रभू म्हणतो हे शास्त्रात लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घडावा. आता येशूची जी ऍक्ट आहे ती ऍक्ट कशी आहे बघा. तो हे बोलतो, लोकसमुदाय म्हणाले गालिलातील नासरेताहून आलेला येशू हा संदेष्टा आहे. Did you get it? ते काय म्हणत होते? ते काय म्हणतात? तो कोण आहे? तो संदेष्टा आहे. का बरं? कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते विचार करूच नाही शकत आहेत. ते त्याला कसे पाहत आहेत? संदेष्टा आहे आणि हा आम्हाला रोमी साम्राज्यातून सोडवणार आहे. आणि म्हणून होसान्ना. आज तुम्ही आणि मी ज्यावेळेस होसान्ना म्हणतो, जोपर्यंत तुम्ही आणि मी तारण प्राप्त झालेले विश्वासू लोक आम्ही होसान्ना का म्हणत आहे हे कळणार नाही ना, ह्या घोषणेला अर्थ नाही उरणार. ह्या घोषणेचा काहीच अर्थ नाहीये. आपण पण दैहिक दृष्टिकोनातून तसेच आहोत जसे ते यहुदी लोक होते जे म्हणत होसान्ना होसान्ना. त्यांनी काय केलं? त्याच्या वेलकम साठी कपडे काढले, झावळ्या तोडल्या, समोर आमचा राजा येतोय, वेलकम करतात. ते करत आहेत, वेलकम करत. वाव, काय उपयोग? कुछ उपयोग नाही. काय उपयोग नाही? का माहितीये का? दैहिक दृष्टिकोनातून येशूकडे पाहत आहेत. तुम्हाला काय झालं माहित आहे ह्याचा प्रॉब्लेम? आफ्टर 4 days ऑफ दिस डे, 4 दिवसानंतर हे लोक जे दैहिक दृष्टिकोनातून येशूकडे बघत आहेत, होसान्ना म्हणत आहेत, ते लोक त्या लोकांबरोबर मिक्स झाले जे म्हणत होते याला वनस्तंभावर ठेवा. आणि येशूलाही ठाऊक होतं जे लोक होसान्ना म्हणतायत
जे लोक म्हणतात की वाव होसान्ना, दाऊदाच्या पुत्राला होसान्ना, कमान तो येत आहे, त्याला येऊ द्या, आम्हाला तू सोडव रोमी साम्राज्यातून. आणि वेन दे सी क्राइस्ट जो निहत्ता है, कुछ नहीं है, आजूबाजूला रोमी सैनिक आहेत, पकडलेले आहे, पिलातासमोर उभा आहे, गप. पिलात म्हणतो ह्याचं काय करावं? अरे हा होसान्ना म्हणला गेला, अरे हा तो व्यक्ती आहे ज्याला आम्ही म्हणले दाऊदाचा पुत्र आहे, हा राज्य स्थापन करत, आणि हा असा निहत्ता पिलातासमोर उभा आहे, आमचा राजा कसा असू शकेल? याला वधस्तंभावर खिळा. आणि ज्या वेळेस त्याच्या वधस्तंभावर पाटी लिहिली, हा यहुद्यांचा राजा, नाही, कोण म्हटलं हा यहुद्यांचा राजा? हा म्हणतो हा यहुद्यांचा राजा असेल या. आणि पिलात म्हटलं नाही, जे लिहिलं ते लिहिलंय. काय झालेलं आहे? दैहिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस येशूकडे पाहण्यात येतं, त्यांना हवी असणारी फुलफिलमेंट होत नाहीये, त्यांची इच्छा पूर्ण होत नाहीये. म्हणून येशू ख्रिस्त काय करत आहे? येशू ख्रिस्त हे जे मला बोलत आहेत, हो होसान्ना, तो एकदम छान त्यांच्या त्या वाणीमध्ये भुलून जातोय का? नाही. त्यामुळे ज्या दृष्टिकोनातून तो येतो ना, तो दृष्टिकोन तो क्लिअर करतोय. बघा तो काय करतोय. तो नंतर येशू यरुशलेमेत गेला, आणि यरुशलेमेत जाऊन तो डायरेक्टली मंदिरात गेला. 12 वचन, मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांस त्याने बाहेर घालवून दिले. सराफाचे चौरंग, कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालट्या केल्या. आणि मग तो एक वाक्य बोलला. तो वाक्य काय बोलला माहित आहे? तो वाक्य हे बोलला, तो असं म्हटला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारूंची गुहा करीत आहात. म्हणजे तो काय म्हणत आहे? ह्याला काय म्हणतील? प्रार्थना मंदिर. याला तुम्ही काय केलं? लुटारूंची गुहा. तो प्रभूचं, परमेश्वराचं जे मंदिर आहे, त्या मंदिराचं जे मुख्य कारण आहे ते रिव्हील करत आहे. आणि तो काय म्हणत आहे? याला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील, याला तुम्ही लुटारूंची गुहा केली, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही क्रय विक्रय चालवलाय, बाजार मांडलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त येऊन काय करतो? चौरंग उलटे करतो. आंधळे, लंगडे हे लोक त्या ठिकाणी आले. मंदिरात आल्यावर त्याने त्यांना बरं केलं. त्यामुळे त्याने चमत्कार, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, मंदिरात गदर करणारी मुले पाहून मुख्य याजक शास्त्री रागावले. अहो, मंदिरात पण चालू झालं. मग हे चित्र कसं वाटतं तुम्हाला की येशू ख्रिस्त आलेला आहे गाढवीच्या शिंगावर बसून, आणि आलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे की हा गाढवीच्या शिंगावरून येते, कारण हा काय आहे? हा कोण आहे? हा सौम्य. हा कोण आहे? सौम्य. सौम्य राजा येतो. आल्यानंतर कृती कशी आहे सौम्य राजाची? तुम्हाला काय वाटतं? प्रेमानं चौरंग उलटे केले का? हो, चौरंग आहे, काढतो बर का. अरे तू हे काढतो बर का, कारण मी सौम्य आहे. हे तू हे टाकले दादा, हे इकडे बाजूला टाकतो बर का. तुम्हाला असं वाटतं की हा सौम्य राजा असं करत आहे? व्हॉट विल बी हिज ऍक्ट? तो आलेला आहे, अरे हे काय मांडलेलं आहे, असं करू नका, बरोबर नाही. यू थिंक की त्याने असं केलेलं आहे? नाही. तो सौम्य राजा येत आहे आणि सगळ्यांचे चौरंग उलटे पालटे करत आहे. ते म्हणतात काय लावून ठेवलं हे तुम्ही? काय करतात? काय म्हटलं ह्याला? राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हटलेलं आहे, आणि तुम्ही याला काय केलं? गुहा केली लुटारूंची. लुटारू आहात तुम्ही. तुम्हाला आठवलं आपण त्या विधवेच्या 2 टोल्यांविषयी संदेश ऐकलेला होता? हो, ह्याच्यानंतर घडलेली घटना आहे बरं. कधी? बिलकुल ह्याच्यानंतर घडलेली घटना आहे की या शास्त्र्यांनी काय केलं, हे कसं मंदिरामध्ये शिक्षण देतात, कशी पिळवणूक करतात, कसा बाजार मांडलेला आहे, सरळ उलथवून टाकतो तो. काय लावून ठेवलंय तुम्ही? लोकांना वाटत आहे आमचा राजा, आमचा राजा. आता काही खरं नाही, आता राज्य स्थापना, आता राज्य स्थापना. सगळे लोक त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघत आहेत. कळत नाही काय झालंय. मग बघा पुन्हा मत्तेयामध्ये ही स्टोरी पुन्हा आली. अध्याय 20 आणि वचन 18 पासून पुढे, 21 वचन 18 पासून पुढे. मत्ते शुभवर्तमान अध्याय 20
21 वचन 18 पासून पुढे. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली. सेम स्टोरी मार्क नोट डाऊन करताय. त्याला भूक लागली. तुम्हाला कधी असं आश्चर्य नाही का वाटत? त्याला झोप लागली, त्याला भूक लागली. काही असं वेगळं नाही वाटत की येशूला भूक लागली? प्रथमच दिसते ना, येशूला भूक लागली, येशूला झोप लागली. त्याचं मनुष्यपणा या ठिकाणी सादर होत आहे, कारण तो मनुष्याचा पुत्र आहे आणि हे तो ठासून सांगत आहे. त्याचं मनुष्यत्व सादर होणं गरजेचं आहे वधस्तंभावर जाण्या अगोदर. त्याला भूक लागली आणि तो वाटेवर अंजिराचं एक झाड पाहून त्याकडे गेला. त्यानं काय पाहिलं? एक अंजिराचं झाड पाहिलं आणि तो त्याकडे गेला. पाना वाचून त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी नाही येऊ. आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले. मग ते काय लिहितो? ते अंजिराचं झाड कसं झालं? लागलंच वाळून गेलं. पण दिसायला कसं होतं बरं? अरे वा, तो मार्क म्हणतो की लांबून बघितलं कसं आहे दिसायला, हिरवगार झाड होतं. आणि येशू ख्रिस्त काय करतो? अपेक्षा होतं की मला काहीतरी मिळेल. बघा काय झालंय. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न हो. ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले. हे पाहून शिष्यांना आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लगेच वाळून कसे गेले? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही उपटून समुद्रात टाकला जा असे जर म्हणाल ते घडेल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थने जे काही मागाल ते सर्व काय होईल? सिद्धीस जाईल. वाव. तुम्हाला माहित आहे, काही जण या वचनाचा उपयोग करतात आणि म्हणतात विश्वासानं माग होऊन जाईल, विश्वासानं माग कार्यसिद्धीस जाईल. कारण बायबलचं वचन म्हणतंय विश्वास धरून माग, प्रार्थनेमध्ये सगळं काही नीट होईल. तू डोंगर ढळशील, तू इकडचा डोंगर तिकडे टाकला जाईल म्हणशील, असं घडून येईल. प्रियानो, याचा आणि ह्या क्लेमचा कोणताही प्रश्न नाही बरं का. तुम्हाला माहित आहे याचा संदर्भ कुठे आहे? ह्याचा संदर्भ बिलकुल माग आहे. ह्याचा संदर्भ हा आहे की येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरात जातो, क्रय विक्रय करणाऱ्या लोकांकडे बघतो आणि क्रय विक्रय करणाऱ्या लोकांचे चौरंग पालटून टाकताना म्हणतो हे काय चालू आहे? आणि तू वाक्य वापरतो, माझ्या घराला राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणतील, याला तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. लोक मंदिरा हा जो कॉन्सेप्ट होता, इकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो पाहण्याचा दृष्टिकोन काय झालेला होता की इथं आमचं पिलग्रीम आहे, हे आमचं सेंटर आहे, या ठिकाणाहून प्रार्थना केली तर आमच्या प्रार्थना ऐकण्यात येतात. येशू ख्रिस्त त्याला पण आता पूर्ण विराम देतो. येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर अतिशय महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी करत आहे. या स्टोरीमध्ये आपण दोन गोष्टी शिकत आहे. पहिली गोष्ट अशी आहे की येशू ख्रिस्त अपेक्षेनं जात आहे आणि अपेक्षेनं जात आहे झाडाजवळ की त्याला काहीतरी मिळेल. झाड कसं आहे? झाड एकदम हिरवगार. कारण हे आपल्याला शिकवतं की बाहेरून हिरवगार, थकवणारं, फसवणारं, ओके, स्वतःला आध्यात्मिकतेचं पांघरून आणि मास्क घालून ठेवणारं, जवळ गेल्यावर समजतं की खाली आहे, कुछ फल नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दिवसांमध्ये मंडळांमध्ये असे पण लोक उभे असतील, उभे राहतील, जे आम्ही धार्मिकतेचं सोंग घालून येणारे, एवढंच काय की येशूला पण ठकवणारे आणि फसवणारे असतील. की जवळ आल्यावर समजतं की खाली आहे, कुछ फल नाहीये, पण लांबून बघितल्यावर काय? हिरवगार. हो, खूप प्रार्थनेशील, खूप छान, खूप चांगलं जीवन. आणि काय सांगू, मी नुसता हालेलुया आणि प्रेज लॉर्डच म्हणत आहे. माझ्या तोंडातून येशूच्या नावाशिवाय दुसरं नाव नाही. कोणीही भेटलं, प्रेज लॉर्ड सिस्टर, प्रेज लॉर्ड ब्रदर, बायबल तर माझ्या एकदम छातीलाच आहे. कसं प्रदर्शित होत आहे माझं धार्मिकपणा, मी काय सांगू. माझ्याकडे हे फळ, माझ्याकडे ते फळ, माझ्याकडे हे दान, माझ्याकडे ते दान. पण जवळ येऊन ज्यावेळेस पाहण्यात येतं, खोकलंय, काहीच फळ नाही. येशू ख्रिस्त येऊन पाहतो आणि काय म्हणतो? यापुढं तुझं फळ कोणी न खाव. आणि ते झाड काय झालंय? लागलंच वाळून गेलंय. मार्क तिथं नोट डाऊन काय करतो माहितीये का? मार्क असं म्हणतो, त्याला हंगाम आला नव्हता. काय नव्हता तेव्हा? हंगाम नव्हता. अहो,
झाडाची काय चुकी आहे? हंगामच नाहीये. ते हंगाम नसताना पण ठकवते. म्हणजे परिस्थिती नाही, काय दर्शवत आहे आपल्याला की ही परिस्थिती आहे. आणि येशू ख्रिस्त जो सौम्य आहे, ही स्टील विथ अँगर, ही स्टील विथ अँगर, सौम्य आहे, प्रेमाने आलेला आहे. पण जेव्हा पाहतो की ठकवणार आहे, फसवणार आहे, माझ्या मंदिराला राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणतील, लुटारूंची गुहा केलंय, त्याची ऍक्ट पाहतो कसा करत आहे. तो चौरंग उलटवून टाकतो. तो जवळ येऊन पाहतो, फळ नाही. आतापर्यंतची जी घटना आहे ना, ही घटना नियमशास्त्र संदेष्टांच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे घडत आहे. आणि येशू ख्रिस्त स्वतःहून यरुशलेमेत आलेला आहे, स्वतःहून वधस्तंभाकडे जात आहे, स्वतःहून ह्या घटना घडत आहेत. आणि तो सांगत आहे की मी पहा सौम्य राजा आहे, पण मी सौम्यतेने आल्यावर काय गोष्टी करत आहे. तुम्हाला माहित आहे, तो आपल्या वधस्तंभावर गेला, मेला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गामध्ये गेला आणि जाताना म्हणाला की मी पुन्हा येईन. तुम्हाला माहित आहे तो येताना कसा येणार आहे? तो यरुशलेममध्ये एंटर कसा झाला? घोड्यावर, गाढवावर. आणि गाढवावर कसा झाला तो? सौम्य. आणि सौम्याची ऍक्ट कशी आहे? चौरंग उलटे केले, जसं मी तुम्हाला म्हटलं. प्रेमानं केले का? नाही. का बरं? कारण जे एक्सपेक्टेशन आहे ते एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झालं. एक्सपेक्टेशन काय होतं? प्रार्थना मंदिर म्हणतील. तुम्ही काय केलं? लुटारूंची गुहा केली. तुम्ही कसे राहता? अरे आम्ही ना मुखवटा घातलेला आहे खूप छान धार्मिकतेचा, लांबून बघितलं काय हिरवगार आहे. जेव्हा आम्ही वैयक्तिक जीवनाकडे आलो, अरे पोकळ आहे, खाली आहे, कुछ नाही आहे, कुछ नाही दिख रहा है. येशू काय म्हणतो? ह्याच्या पुढे तुझं फळ कधी कोण न खाऊ. डायरेक्ट अय्यो. आता टेन्शन आहे बरं का जरासं. आणि ते टेन्शन काय बघा, प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा 19वा अध्याय. कसा येणार आहे बघा तो आता. 19वा अध्याय आणि वचन 11. ठीक आहे, विल रीड इट. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. बघा, योहानाला आता प्रगटीकरण झालेलं आहे. तो म्हणतो मी स्वर्ग उघडलेला पाहिला, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. काय त्याचं नाव आहे? विश्वासू आणि सत्य. आता कसा आलेला होता हो तुमचा आणि माझा राजा यरुशलेममध्ये? सौम्य राजा. आणि सौम्य होऊन काय करतो? चौरंग उलटे पालटी करतो. म्हणतो ह्याच्या पुढे फळ तुला कोणी न खाओ. अहो प्रेमानं बोलला का होतो? नाही, ही वॉज इन अँगर. सौम्य राजा. आता काय येत आहे? विजयी राजा, कॉन्करर किंग. कशावर बसून? पांढऱ्या घोड्यावर बसून. आणि तो काय त्याचं नाव आहे बघा, त्याचं नाव काय? विश्वास आणि सत्य. आता सौम्य नाही बर का, आता कोण आहे तो? विश्वास. त्याच्याजवळ ट्रुथ आणि विश्वास, फेथ, ह्या गोष्टी आहेत. आणि तो घेऊन आलेला आहे. तो काय म्हणतो बघा, तो नीतीने काय करतो? अरे तो सौम्य राजा आलेला होता, आता काय करणार आहे येऊन? न्याय निवाडा. आता मला तुम्ही सांगा, सौम्य आलेला होता तेव्हा तो काय म्हणतो की बाबा रे एक्सपेक्टेशन होतं तू प्रार्थना करणार मंदिर असायला पाहिजे, मंदिर नाही, चौरंग उलटे केले. आता तर फुल प्लॅन येत आहे, विथ द प्लॅन. प्लॅन काय? येऊन मला न्याय करायचा आहे. आता न्याय काय नाही का? एक्सपेक्टेड आहे का तुझ्यामध्ये? ज्यासाठी तुला पाचारण केलं ते आहे का तुझ्यामध्ये? पूर्वी काय होतं मंदिरात आल्यावर? अरे एक्सपेक्टेड होतं, नाही दिसलं. ते मला माहित आहे. आता मंदिर काय? तुमचं आणि माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आता पवित्र आत्म्याचं मंदिर आहे तर त्या पवित्र आत्म्याची फळं तर दिसायला पाहिजे ना आपल्यामध्ये. एक्सपेक्टेड काय असायला पाहिजे? पवित्र आत्म्याची फळ. आणि तो पांढऱ्या घोड्यावर बसून येतो, न्याय करणारा, न्याय निवाडा करणारा तो प्रभू, तो येणार विशेष उद्देशानं. एक्सपेक्टेड मिळतंय का?
पवित्र आत्म्याच्या मंदिराकडे तो येते. एक्सपेक्टेड आहे का? प्रियांनो, जर एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झालं तर बघा तो कसा आहे. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट, त्यावर एक नाव लिहिले होते, ते त्याच वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याच्या अंगावर घातलेले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आलेले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेचे तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करेल आणि सर्व सत्ताधिकारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षारसाचे कुंड तो तुळतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे लिहिलेलं आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्यांच्या शत्रूंचा नाश. हो, हे त्याचं नाव आहे. आपण त्या गाढवीच्या शिंगरावर बसलेला येशू पाहिला. आपण हा येशू कधी नाही पाहिला. ज्याच्या डोळ्यामध्ये अग्नी आहे म्हटलंय, त्याच्या जिभेमध्ये तलवार आहे म्हटलंय, तो अग्नी कुंडामध्ये तुडवतो. पण या येशूकडे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आपण या जगामध्ये जगत असताना येशू ख्रिस्त हा जो देव आहे याच्याकडे आपण कसं पाहत आहे? कारण हे जे लोक आहेत जे होसाना होसाना करत होते ते त्याच्याकडे संदेष्टा, त्याच्याकडे बळजबरीने त्याला राजा बनवावं या दृष्टिकोनात होते. इनफॅक्ट त्याची बाजूची शिष्य, त्यांचा प्लॅन होता की याला राजा बनवावं. म्हणून जब्दीची मुलं म्हणतात, एक काम कर, जेव्हा तू राज्य स्थापशील मी उजव्या बाजूला बसू, या बाजूला बस. पेत्र म्हणतो की आता तलवारी जायला पाहिजे, आपण लढाई करायला पाहिजे, रोमी साम्राज्याचा नायनाट करायला पाहिजे. त्यांना कळत नाहीये कारण ते दैहिक दृष्टिकोनातून येशूकडे पाहत आहेत. त्यांना कळत नाहीये. त्यांना असं वाटतं ही फुलफिलमेंट आहे. बिलकुल नाहीये. हे त्यांना कधी समजलं? जेव्हा पवित्र आत्मा त्यावर आला, त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं, त्यांना सर्व आठवलं. योहान म्हणतो आम्हाला सगळं आठवलं त्यानंतर की येशूने काय काय केलेलं होतं. वी आर ब्लेस्ड. आपण खूप आशीर्वादित आहोत कारण आपल्याला हे रिव्हील केलेलं आहे शिष्यांद्वारे. हे आपल्याजवळ लिखित स्वरूपात आहे. म्हणजे सत्य तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. तुम्हाला आणि मला किती जागृत राहायचंय. तर देवाने तुम्हाला आणि मला जो पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आणि मजमध्ये आहे, ज्याला म्हटलेलं आहे तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, एक्सपेक्टेशन हे आहे की त्याची फळं तुमच्या आणि माझ्यामध्ये दिसावी. जर ती दिसत नाही तर न्यायनिवाडा करणारा जो येशू पांढऱ्या घोड्यावर ज्यावेळेस बसून येईल, ज्या वेळेस तो हे पाहणार नाही, जो सौम्य होता तो जर तसा न्याय करतो तर तो खास न्याय निवडण्यासाठी येणार आहे, तो तुमचा आणि माझा न्याय कसा करेल? त्यानं खूप जागृत राहणं आवश्यक आहे आणि देवाच्या गौरवासाठी स्वतःला प्रभूला समर्पित करणं गरजेचं आहे. दैहिकतेमध्ये अडकून राहू नका आणि दैहिकतेच्या माग लागू नका, कारण वेळ फार कमी आहे. तो येणारा लवकर येणार आहे. आपण त्याच्या आगमनासाठी तयार राहणं गरजेचं आहे. ही वाणी अद्भुत आहे बरं का. होसान्ना, आमचं तारण कर, आमचा उद्धार कर, आम्हाला वाचव. ऍब्सोल्युटली ट्रू आहे. कारण हेच आणि हीच हतबलता, हीच तुमची आणि जी प्रार्थना त्या प्रभूसाठी असायला पाहिजे की आम्ही आमचं तारण ना साध्य करू शकतो ना आम्ही स्वतःहून पुढे जाऊ शकतो. आमच्यावर कृपा कर. तू यश तोपर्यंत आम्हाला विश्वासूपणे जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून आमचं लक्ष तुझ्यावर लावण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आमचा उद्धार कर, आमचं तारण कर, आम्हाला वाचव. आमचा उद्धार कर, आमचं तारण कर, आम्हाला वाचव. पॉल म्हणतो तसं की तुम्ही तुमचं तारण साध्य करून घ्या. इट्स अ लॉंग जर्नी आणि हा प्रवास आहे. आपल्याला पवित्र आत्म्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. एक्सपेक्टेशन हे आहे की तुम्ही आणि मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून, देहाच्या नाही तर आत्म्याच्या दृष्टिकोनातून जीवन जगावं.
त्या लोकांसारखं नाही जे लोक होसांना होसांना म्हणाले, 4 दिवसांनी त्या लोकांबरोबर समाविष्ट झाले जे म्हणतात त्याला वधस्तंभावर खेळा, कारण त्यांनी येशूकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. त्यानं आपली परिस्थिती तशी नको. देहाच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहण्यासाठी तुम्ही आणि मी तयार असलं पाहिजे. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला तो कृपा पुरव आणि खऱ्या होसानाचं अर्थ तुम्हाला आणि मला कळावा. आपण त्याला बिलगून राहावं, कारण ते होसांना बोलतात, तुम्ही होसांना बोलता, ह्याच्यामध्ये फरक असणं आवश्यक आहे. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला गौरव, मान आणि महिमा देतो. प्रभू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आजच्या संदेशाबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. होसांना, प्रभूच्या नावानं येणारा राजा धन्यवादित असो. आम्हाला वाचव, आमचा उद्धार कर, आमचं तारण कर. प्रभुदेवापा, आम्ही हतबल आहोत. जो राजा, ज्या राजाविषयी आम्ही पाहत आहोत, बोलत आहोत, तो राजा सौम्य, गाढवीच्या शिंगरावर बसून आलेला. ज्या राजाविषयी आम्ही वाट पाहत आहोत, तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणारा राजा, जो न्याय निवाडा कराव्यास येणारा राजा, त्याला संतोष देणारं जीवन आम्ही जीवनात जगावं अशी कृपा देवा तो आमच्यावर कर. बाह्य स्वरूपातून आध्यात्मिकतेचं सोंग घेणारे किंवा आध्यात्मिकतेचा, धार्मिकतेचा मुखवटा घालणारे लोक असे नव्हे, तर अंतःकरणापूर्वक प्रभूला समर्पित जीवन जगणारे लोक आम्ही असावेत अशी कृपा देवा तो आमच्यावर कर. गौरव, मान, सन्मान देवा आम्ही तुला देतो. हा झावळ्याचा रविवार इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकासाठी देवा तू आशीर्वादित कर. ख्रिस्त, वधस्तंभावर खेळला ख्रिस्त गाजवण्यासाठी, आमच्या जीवनातून प्रदर्शित होण्यासाठी देवापा तुझी दया आम्हावर कर. गौरव देवा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.